अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आता दिवाळी झालेली आहे, सगळे आनंद उत्सवातून आता बाहेर येत आहेत। त्यामध्ये आजचा रविवार आलेला आहे वातावरणात। आता आपण भाग घेणार आहोत। मुंडक उपनिषद चालू आहे आणि मुंडक उपनिषदामध्ये 3 मुंडक आहेत, त्यातले 2 मुंडक संपले आणि मागच्या वेळेस 3रा मुंडक आपण सुरू केला होता आणि 3ऱ्या मुंडकातले आपण 3 श्लोक पर्यंत आपण आलो। तर आता पहिला म्हणजे त्यातले 2 खंड आहेत 3ऱ्या मुंडकामध्ये। त्यातला पहिला खंड आपण सुरू केला आणि पहिल्या खंडातले 3 श्लोक आपण घेतले। तेव्हा मागच्या वेळेस आपण काय घेतलं होतं त्याचा एक आपण आढावा घेऊ आणि त्यातून आपण सुरुवात केली। तेव्हा मागच्या वेळेस तो 3रा श्लोक आपण 3ऱ्या मुंडकातल्या पहिल्या खंडातला 3रा श्लोक जो घेतला तर त्याच्यामध्ये विषय असा होता की ईश्वराच्या स्वरूपाचं वर्णन करताना त्याचं फळ काय होतं, तसं स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर काय उपलब्धी होते त्याच्यावर हा श्लोक मागच्या वेळेस आपण पाहिला होता। आणि त्याच्यामध्ये तो श्लोक असा होता की त्याचा अर्थ मी सांगतो आता पुन्हा, ते कारण पुनरावृत्ती तशी नकोय। तर जेव्हा हा दृष्टा म्हणजे जीवात्मा, जेव्हा हा जीवात्मा सर्वांचे शासक असलेल्या त्या ब्रह्माचा पण कारण, ब्रह्मदेवाचं पण कारण असणारा आणि संबंध ब्रह्मांडाचा रचनाकार असा तो दिव्य प्रकाश स्वरूप आणि परमपुरुष असलेला असा ज्यावेळेस तो प्रत्यक्ष पाहतात त्यावेळेस पुण्य आणि पाप ह्या दोघांशी हटवून तो यथायोग्यपणे निर्मल होतो। हा आपण मुद्दा पाहिला की पुण्य आणि पाप ह्या दोघांचाही त्याचा संबंध राहत नाही, दोन्हीपासून तो अलिप्त होतो आणि तो परब्रह्म परमेश्वराला तो प्राप्त करून घेतो। तेव्हा पुण्याचाही संबंध राहत नाही आणि पापाचाही संबंध राहत नाही। तेव्हा असा तो ज्ञानी महात्मा जो आहे तो अतिशय सर्वोत्तम अशा समतेमध्ये तो स्वतःला सिद्ध करतो। तर ती समता म्हणजे साम्य तत्व, त्या समतेमध्ये जेव्हा तो स्वतःला सिद्ध करतो त्यावेळेसच तो खऱ्या अर्थाने परमेश्वराशी एकरूप होतो। म्हणून प्रत्यक्ष जीवनात सुद्धा त्या माणसांमध्ये एक संतुलन संयम झालेला आहे आणि त्या संयमामध्ये तो परमेश्वराशी एकरूप अतिशय सहजतेने होतो। विषम स्थितीमध्ये तो होत नाही, याचं कारण असं आहे की विषम स्थितीमध्ये तो प्रकृतीमध्ये आसक्त असतो। प्रकृतीमध्ये आसक्त असण्याचं जे लक्षण आहे ती विषम असणे म्हणजेच काय, विषम असणे म्हणजे काय, तर तो कुठल्याही म्हणजे अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो उत्तेजित असतो, त्याची स्थिती ही विषम असते आणि तो प्रकृतीमध्ये आसक्त असल्यामुळे रागद्वेष कामक्रोध अहंकार ममत्व हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी विषम स्थितीमध्ये येतात। पण ज्यावेळेस तो परमेश्वराशी अभिन्न होतो, एकरूप होतो, तेव्हा परमेश्वराचे सगळे लक्षण त्याच्यामध्ये येतात आणि ते लक्षणामध्ये सर्वात मुख्य लक्षणाच आहे की समत्व योग उच्चते या सिद्धांताप्रमाणे त्याच्यामध्ये एक साम्य अवस्था येते आणि ही साम्य अवस्था हीच ती फार मोठी अशी उपलब्धी आहे, असं त्या श्लोकाचा तो आशय आहे। तेव्हा आज आपण त्याच्या पुढचा श्लोक बघूया। श्लोक असा आहे की प्राणो हेश्य यह सर्वभूतैर्विभाति विजान विद्वान भवते नातिवादी आत्मक्रीड आत्मरती क्रियावान एष ब्रह्मविदाम वरिष्ठः। त्याचा अन्वय असा आहे की एषः ही प्राण यह सर्वभूतैः विभाति विजानम विद्वान अतिवादी न भवते क्रियावान आत्मक्रीडा आत्मरती एषः ब्रह्मविदा। याचा शब्दशः अर्थ असा आहे की हा जो परमेश्वर कसा आहे तर तो परमेश्वर हाच प्राण आहे। आपण ज्याच्या आधारावर आपलं आयुष्य आपण जगत असतो आणि आपण खऱ्या अर्थाने आपलं अस्तित्व आहे असं जे म्हणतो त्याचा आधार जो आहे तो प्राण आहे आणि तो प्राण हाच परमेश्वर आहे। म्हणून तो परमेश्वर हा सर्व प्राणांच्या द्वारेच प्रकाशित होत असतो। त्याला जाणणारा तो ज्ञानी अभिमानाने युक्त असलेल्या मोठ्या मोठ्या अतिशयोक्तियुक्त गोष्टी तो कधीही सांगत नसतो, परंतु तो यथायोग्यपणे भगवंताच्या प्रती आपली कर्तव्य सेवा करत असतो शांतपणे अगदी आणि सर्वांच्याच अंतर्यामी आत्मरूप
परमेश्वरच तो क्रीडा करत असतो असा त्याचा भाव असतो. आणि सर्वांचे हे आत्मा अंतर्यामी परमेश्वरातच रमण करत असतात असे जाणवत असते. असा हा ज्ञानी भक्त अन्य ब्रह्मवेत्यापेक्षा ही श्रेष्ठ आहे. म्हणजे आता या ज्ञानी भक्ताचं त्यांनी लक्षण सांगितलंय की ज्ञानी भक्त कसा आहे की तो केवळ ज्ञानी नाही तर भक्त पण आहे. ज्ञानाच्या अधिष्ठानावर भक्ती निर्माण झालेली आहे म्हणून त्याला ब्रह्मवेत्यापेक्षा म्हणजे जो ब्रह्म जाणणार आहे त्याच्याही पेक्षा त्यांनी श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. तेव्हा या श्लोकाचा आशय असा आहे की हा जो सर्वव्यापी परमेश्वर जो आहे तोच सर्वांचं प्राण आहे. आणि ज्या प्रकारे शरीरातील सर्व क्रिया ह्या प्राणाद्वारेच होत असतात त्याच प्रकारे ह्या विश्वाचे जे काही कार्य घडत असते ते सर्वच त्या परमेश्वराच्या शक्तीने होत असतं. समस्त प्राण्यात देखील परमात्म्याचीच ती संवेदना, त्याचीच ती जीवनी शक्ती, त्यांचाच तो प्रकाश हा त्याच्यामध्ये उत्पन्न होत असतो. आणि तो परमेश्वरच त्या सर्व प्राणी मात्रामधून सर्व जीव मात्रामध्ये तोच आविष्कृत होत असतो, त्याचीच अभिव्यक्ती असते. तेव्हा त्याच्या अस्तित्वाशिवाय अन्य अस्तित्व हा आभास आहे हे समजणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं ज्ञान ज्याला झालं व त्या ज्ञानामध्ये अधिष्ठानाचं ज्ञान जरी असलं तर त्याचा आविष्कार जो आहे ते प्रसन्नता आहे, आनंद आहे, भक्ती आहे. तेव्हा ज्ञानयुक्त भक्ती हा ज्ञानी भक्त जो आहे तो कसा असतो तर तो कधीही बढाया मारत नाही. कारण तो जे वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीला धरून असतो. ज्याला खरं म्हणजे परमेश्वराचे यत्किंचितही अनुभव नसतो तो पुष्कळ मोठ्या मोठ्या बढाया मारतो. कारण त्याला असं ओढून ताणून सिद्ध करायचं असतं की मला परमेश्वर काय तो कळाला आहे. पण ज्याला खरोखर परमेश्वराशी एकरूपता प्राप्त झाली आहे तो कधीही बढाया मारत नाही किंवा कधीही मोठ्या मोठ्या गोष्टी अशा करत नाही, अतिशयोक्ती कधीच करत नाही. तो वास्तविकतेला धरून असतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये तो परमेश्वराची जो शक्तीचा आविष्कार असतो त्याची त्याला जाण असते. तेव्हा असं ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही एकत्र आल्यावर त्याला कधीही अभिमान, अहंकार, अहंममत्व किंवा कुठलेही विकार त्याला स्पर्श करू शकत नाहीत. असा तो ज्ञानी भक्त आहे. आणि तो ज्ञानी भक्त हा लोकसंग्रहासाठी व भगवंताच्या आज्ञेनुसारच आपल्या वर्ण आणि आश्रमाच्या अनुभव तो स्वधर्माच्या अनुसार तो कर्तव्य करत असतो. आणि सर्वांची आत्मा या अंतर्यामी भगवंतामध्येच क्रिया करत असतात असंही त्याला स्पष्टपणे जाणवतं. तसेच तो सदैव भगवंतामध्येच रमण करत असतो. म्हणजे त्याचं जे काही अखंडपणे अनुसंधान भगवंताशी असतं आणि त्याचं सर्वस्व जे काही आहे ते भगवंत आहेत. म्हणून त्याला अन्य कोणत्याही गोष्टीचा अंगीकार करून आपलं मनोरंजन करावं अशी सुद्धा इच्छा नसते. कारण तो अखंडपणे भगवंतामध्येच रमण करत असतो. तो रमण करतो त्यालाच राम असा शब्द आहे बघा. रामाचं सुद्धा जर व्युत्पत्ती केली तर जो आपल्यामध्ये रमण करतो आणि आपण ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने रमण करू शकतो तो राम. रामाची शब्दाची व्युत्पत्ती पण फार सुंदर दिलेली आहे ह्याच्यामध्ये रामरक्षामध्ये. तेव्हा ह्या भगवंतालाच आपल्यामध्ये जो नेहमी पाहत असतो आणि भगवंतामध्येच जो रमण करतो असा हा भगवंताचा ज्ञानी भक्त जो आहे तो कसा आहे तर तो ब्रह्मवेत्तापेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. कारण असं की ब्रह्मवेत्ता हा ब्रह्मस्वरूप झालेला असतो. तो परब्रह्म परमेश्वराशी एकरूप झालेला असतो. पण अजून त्याच्यामध्ये जो भक्तीचा आविष्कार आहे तो झालेला नसतो. तो शांत निशब्द असतो. परंतु ज्याच्यामधून भक्तीचा आविष्कार झाला त्याच्यामध्ये ज्ञान तर असतंच, ब्रह्मतत्वाशी तो एकरूप झालेला तर असतोच. तो सच्चिदानंद तत्वाशी एकरूप झालेलाच असतो. पण त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद या भक्तीच्या मार्गात तो अभिव्यक्त होतो. आणि म्हणून हा ज्ञानी भक्त हा ब्रह्मविद्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असं म्हणतात. तेव्हा अशा या भक्ताबद्दल भगवद्गीतेमध्ये हा 7व्या अध्यायातला 19वा श्लोक आहे ज्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलंय स्वतः भगवंतानी. आणि भगवंत म्हणतात की असा जो महात्मा आहे की ज्याने मला सर्वत्र पाहिलं, सर्वव्याप्त असलेला मी जो आहे त्या माझ्या सर्वव्याप्त स्वरूपाला ज्या भक्तांनी पाहिलं तर असा भक्त अत्यंत सुदुर्लभ, अतिशय दुर्लभ असा आहे. आणि त्याला शोधण्याकरताच मी बाहेर पडतो. म्हणजे कधी कधी भगवंत बाहेर पडतात आणि त्यांना विचारलं की तुम्ही कुठे एवढ्या लगबगीत निघालेला आहे, कोणाचा शोध घ्यायला निघाला. तेव्हा तो म्हणतो की अरे असं मी तर सगळ्यांना उपलब्ध आहे. म्हणजे माझी उपलब्धी नाही असं एकही ठिकाण नाही, एकही स्थान नाही. मी सगळीकडे उपलब्ध आहे.
परंतु दुर्लभ भक्ताची उपलब्धी फार कमी आहे आणि त्याची ती उपलब्धी पाहण्याकरता म्हणून मी बाहेर निघालोय आणि मी त्याचा शोध घेतोय. आणि तो त्याचा त्या महात्म्याचं स्वतः भगवंत वर्णन करतात की तो अत्यंत असा दुर्लभ आहे की जो सर्वत्र वासुदेव यांना पाहण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते. तर त्याला पाहण्याकरता मी बाहेर पडलोय असं हे वर्णन हे भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये आहे. सातव्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात. तेव्हा असा तो परमात्म्याच्या प्राप्तीचं जे साधन आहे ते इथे दाखवलेलं आहे आणि त्याची उपलब्धी इथे दाखवली. आणि त्याच्यानंतर त्या परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर त्याची काय स्थिती आहे त्याच्यावर पुढचा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की सत्येन नभ्यस तपसा येष आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम अंतः शरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रोयम पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः. अन्वय असं की एषः अंतः शरीरे हि ज्योतिर्मयः शुभ्रः आत्मा हि सत्येन तपसा ब्रह्मचर्येण सम्यक् सम्यक् ज्ञानेन नित्यं लभ्यः यं क्षीणदोषाः यतयः पश्यन्ति. अर्थ त्याचा शब्दशः अर्थ या श्लोकाचा असा आहे की हा परमात्मा हा शरीराच्या अंतर्गत म्हणजे कुठे तर हृदयामध्ये, तो हृदयामध्ये विराजमान असून तो प्रकाश स्वरूप आहे आणि परम विशुद्ध असून निसंदेहपणे तो सत्यभाषण तप आणि ब्रह्मचर्यपूर्वक यथार्थ ज्ञानाने सदैव तो प्राप्त होऊ शकतो. त्या परमात्म्यास तोच साधक प्राप्त करू शकतो जो सर्व प्रकारच्या दोषापासून सर्वथा मुक्त आहे आणि तपस्येने तो अखंड प्रयत्नशील आहे. अशा ह्या महात्म्यालाच तो परमात्मा प्राप्त होऊ शकतो. तेव्हा या महात्म्याचं वर्णन करताना त्याने मुख्य काय म्हटलं की त्याचं सत्यभाषण आहे, तो तपस्वी आहे आणि तो ब्रह्मचर्याचं पालन करतो. असा संयमी असा जो साधक आहे त्या साधकाला तो परब्रह्म परमात्मा हा निश्चितच प्राप्त होतो. तेव्हा या श्लोकाचा हा आशय आहे असा आहे की सर्वाच्या शरीराच्या अंतर्गत हृदयामध्ये विराजमान असलेला हा परमविशुद्ध प्रकाशमय ज्ञानस्वरूप परब्रह्म परमात्मा यास तोच साधक जाणू शकतो की जे सर्व प्रकारच्या दोषाने रहित असून ते नेहमी प्रयत्नशील असतात, नेहमी अनुसंधानित असतात भगवंताच्या. आणि तसेच तो साधक सदैव हा सत्यभाषण करतो, कधीही असत्य बोलत नाही, असत्याचा आधार कधीही तो घेत नाही. त्याची अखंड तपश्चर्या चालू असते आणि तो अतिशय संयमी असतो, तो साम्य अवस्थेमध्ये असतो, तो निस्वार्थ असतो आणि तो ब्रह्मचर्याचं पालन करतो. असं संयमी व्यक्तिमत्व जे आहे असा महात्माच परमेश्वराला प्राप्त करू शकतो. तेव्हा अशा या पालनाने उत्पन्न झालेलं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या द्वारेच तो परमेश्वरापर्यंत पोहोचतो. पण ह्याच्या विपरीत मात्र आपण जगामध्ये पाहतो की जो बद्ध मनुष्य जो आहे तो भोगात आसक्त असतो, भोगांच्या प्राप्तीसाठी तो नाना प्रकारचे मिथ्या भाषण करत असतो आणि त्यामुळे आसक्तीवश अनियमित राहून आपल्या वीर्याचे रक्षण करू शकत नाही. अशा त्या अविवेकी स्वार्थपरायण मनुष्यास त्या परमेश्वराचा अनुभव कधीही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे या दोन्ही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. आणि आपण आता स्वतःचा याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे की खरोखर आपण कशामध्ये बसतोय, आपण पहिल्या प्रकारात बसतो का दुसऱ्या प्रकारात बसतो, आणि खरंच आपल्याला परमात्मा प्राप्त करायचा आहे का, आणि करायचा असेल तर आपण कसं वागलं पाहिजे, आपली धारणा कशी पाहिजे, आपली संवेदना कशी पाहिजे आणि आपलं आचरण कसं पाहिजे. या तिन्ही गोष्टीवर आपल्याला अतिशय स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्ष दिलं तरच आपण त्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या मार्गाला आपण जाऊ शकतो. पुढे असं विषय आहे की पूर्वोक्त जी काही साधना सांगितली त्या साधनामध्ये एक सत्य आणि सत्भाषण आणि सत्याचा आधार घेऊन वागणं याचं एक अतिशय महत्व सांगितलेलं आहे. आता त्या सत्याबद्दलच वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये श्लोक असा आहे की सत्यमेव जयती नानृतं सत्येन पंथा विततो देवयाना येना क्रमंत्युष्टृष्यो व्याप्त कामा यत्र तत् सत्यस्तस्य परम निधान.
अन्वय असा आहे की सत्यम एव जयते. आपण सत्यम, सत्याचा विजय होतो असा अर्थ आहे. तर सत्यमेव जयते असा जो काय आपण पुष्कळ ठिकाणी स्लोगन भारत सरकारच्या ह्याच्यामध्ये न्यायाधीशाच्या मागे लावलेला असतो की सत्याचाच विजय असतो. तर असा तो अन्वय असा आहे की सत्यम एव जयती अनृतम नही देवयाना पंथाः सत्येन येन आप्तकामाः ऋषयः आक्रमन्ति यत्र तत् सत्यस्य परमं निधानम्. त्याचा शब्दशः अर्थ आपण पाहूया की सत्याचाच विजय होत असतो, खोट्याचा विजय कधीही होत नसतो. आणि सत्य असणारा, सत्याचं अवलंबन करणारा जो आहे तो देहत्यागानंतर देवयानाचा जो मार्ग आहे, देवयान ज्या मार्गाचं नाव आहे, तर त्या देवयानाच्या मार्गानेच तो सत्याने परिपूर्ण असल्यामुळे तो परमेश्वराच्या प्राप्तीकरता पुढे जातो. त्यामध्ये पूर्णकाम ऋषीगण त्याच मार्गाने गमन करीत असतात आणि जेथे तो सत्यस्वरूप परब्रह्म परमात्म्याचे ते उत्कृष्ट धाम जे आहे तेथे तो पोहोचतो, असे या ठिकाणी सत्याचं महत्व सांगितलंय. तेव्हा ह्या श्लोकाचा आशय असा आहे की सत्याचाच विजय होत असतो, असत्याचा कधीही नाही, या आशयाचा असा हा श्लोक आहे. आणि हा जो आशय आहे तो हा सांगण्याचा त्यात उद्देश असा आहे की सत्याचा विजय होतो. सत्य हेच परमेश्वराचं स्वरूप आहे. त्यामुळे परमात्मा सत्य स्वरूप असल्यामुळे तो विजय हा परमात्म्याचाच विजय आहे. आणि त्या कारणानेच परमात्म्याची प्राप्तीसाठी मनुष्याने सत्याची प्रतिष्ठा जपली पाहिजे. सत्य हेच अंगीकारलं पाहिजे. सत्य हाच परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचाच नेहमी विजय होत असतो. म्हणून माणसाने सत्याची प्रतिष्ठापना करावी, सत्याचा अवलंब करावा. सत्याचीच सत्ता असते. सच्चिदानंद घनस्वरूपामध्ये सत्तत्व सुद्धा ही सत्ता म्हणून ह्या अर्थाने आहे. तर सत्ता ही सत्याची असते. तेव्हा सत्य हेच सत्ता स्वरूप सर्वत्र हे त्या ठिकाणी आपण म्हणतो की निमित्त आणि उपादान हे दोन कारण सांगितले. तर उपादान जे आहे म्हणजे सर्वत्र व्याप्त असलेलं जे आहे ते सत्य आहे. आणि म्हणून सत्ता जी आहे सत्याची असते, त्याच्यानेच परिपूर्ण ब्रह्मांड आहे आणि तेच तत्व जे आहे ते परमात्मा. म्हणून या परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर सत्य हे अनिवार्य साधन आहे. आणि जगात देखील अन्य सर्व काही जे कार्य चालू असतं त्या सर्व कार्यामध्ये अंततः सत्याचाच विजय होत असतो, असत्याचा कधीही होत नाही. म्हणून जे लोक मिथ्या भाषण करतात, दंभ करतात, कपटाने वागतात, त्यांची उन्नतीची आशा वागते, उन्नतीची आशा बाळगत असतात. पण वरवर उन्नती जरी दिसत असली तरी सरते शेवटी देहत्यागाच्या जवळ जेव्हा समय येतो तेव्हा मात्र त्यांना अत्यंत नैराश्य निर्माण होतं. अशी ही वाईट स्थिती त्यांची ही असत्याचं अवलंबन केल्यामुळे होते. म्हणून मिथ्या भाषण, मिथ्या आचरण आणि सत्याचा आभास दाखवण्याचा प्रयत्न जो करतो तो पुढे निराश होतो. ज्या कारणाने अन्य लोक त्यास काही अंशाने सत्य समजून घेतात आणि अशा आचरणाने तर क्षणिक लाभ झाल्यामुळे सारखे होऊन जाते. परंतु ह्या सर्वाचा अंतिम परिणाम हा वाईटच ठरतो. अंततः सत्य हे सत्यच राहत असतं आणि असत्य हे असत्यच राहतं. त्यामुळे अवलंबन सत्याचा करायचा आहे. असत्य कधीही सत्य होऊ शकत नाही. असत्याचा अवलंबन कधीही करू नका. असत्याच्या अवलंबनामुळे कदाचित तात्पुरते काही लाभ तुम्हाला दिसायला लागतील, पण ते भासमान आहेत, ते कधीही टिकू शकत नाही. म्हणून सत्याचा अवलंबन करा, त्यानेच तुम्हाला परमेश्वराच्या दिशेने जाता येईल. तेव्हा ह्या सर्व विवेचनावरून बुद्धिमान मनुष्य जो आहे तो निश्चितच सत्य भाषण, सदाचार याचं पालन तो आपल्या आचरणात आणत असतो. पण असत्याचे मात्र तो बुद्धी म्हणजे बुद्धिमान या ठिकाणी याचा अर्थ असा की विवेकयुक्त बुद्धी असलेला, असं त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. तेव्हा असा विवेकी बुद्धिमान मनुष्य जो आहे तो सत्याचंच पालन करतो आणि तो असत्याचा कधीही अंगीकार करत नाही. कारण ज्याची भोगवासना नष्ट झालेली आहे त्याचं पूर्ण काम ऋषीगण ज्या मार्गाने ते पोचत असतात, जिथे या सत्याचा परम आधार हा परब्रह्म परमात्मा स्थित असतो, तोच तो हा देवयान मार्ग आहे. आणि त्या मार्गाने
देहत्यागानंतर तो अतिशय वेगाने या देवयान मार्गाने अग्रेसर होऊन तो पुढे परमेश्वराच्या मध्ये एकरूप होतो. म्हणून हा सत्याचा मार्ग हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळे अंतिम विजय होतो. तेव्हा त्या परमदेव परमात्म्यास जर प्राप्त करण्याचं साधन जे असेल ते सत्यानेच परिपूर्ण असं आहे आणि तेच खरं साधन आहे. त्यामुळे असत्य भाषण, दंभ, कपट इत्यादी असत आचरणास यत्किंचितही स्थान नसते. हे आपल्या सर्व भक्त मंडळींनी लक्षात ठेवावं. याच्यामध्ये अतिशय हा महत्वाचा जे बोध दिलेला आहे की सत्य हेच अंतिम आहे. विजय जो होतो तो अंतिम विजय सत्याचाच होतो. रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं तर त्या ठिकाणी सत्य आणि असत्याचंच युद्ध होत होते. ते सत्याचं प्रतीक म्हणजेच प्रत्यक्ष भगवान श्रीराम होते आणि असत्याचं प्रतीक म्हणजेच तो रावण होता. म्हणून त्या ठिकाणी असं वाटत होतं पहिल्यांदा की एवढी मोठी सेना आहे रावणाची आणि अनेक प्रकारचे त्यांच्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत आणि त्यांना अनेक प्रकारच्या ह्या मायावी शक्ती त्यांच्याकडे आहे, तेव्हा त्यांचा विजय होईल का अशा प्रकारची आशंका होती. पण शेवटी विजय जो झाला तो सत्याचाच विजय झाला. प्रभू रामचंद्रांनीच रावणाचा पराभव केला. त्याच्यामध्येच हेच दाखवलेलं आहे की सत्याचाच विजय होतो आणि सत्यानेच धर्माची स्थापना होते. असा हा सिद्धांत या श्लोकामध्ये मांडलेला आहे. तेव्हा त्याच्या पुढे या उपयुक्त साधनांनी होणारे जे काही परमेश्वराचे स्वरूप कसं असतं त्याचा आता पुन्हा एकदा इथे उपनिषद वर्णन करते की तो परमेश्वर कसा आहे, तो प्राप्त झाला नंतर तो आपल्या अनुभवात कसा येतो हे त्या ठिकाणी पुढच्या ह्या 7व्या श्लोकात सांगितलं आहे. तेव्हा श्लोक असा आहे की बृहच्च तद दिव्यम अचिंत्य रूपम सूक्ष्माच्च तत् सूक्ष्मतरम दूरात सुदूरे तदिहांतिकेच पश्चात्स्वी हैव निहितं गुहाया तत् बृहत् दिव्यं च अचिंत्य रूपं च तत् सूक्ष्मात् सूक्ष्मतम विभाति तत् दूरात् सुदूरो च इह अंतिके च इह पश्यस्तु एव गुहाया. त्याचा अर्थ असा आहे की तो परब्रह्म परमेश्वर कसा आहे तर तो महान दिव्य असा आहे आणि तो अचिंत्य स्वरूप आहे. तुमच्या चिंतनाने तो प्राप्त होऊ शकत नाही. तर चिंतन जिथे थांबतं तिथून परमेश्वराचा अनुभव मिळायला लागतो. म्हणून तो अचिंत्य स्वरूप आहे असं तिथे वर्णन केलंय. आणि तो सूक्ष्म किती आहे तर तो सूक्ष्मात अत्यंत सूक्ष्म म्हणजे त्याच्यापेक्षा सूक्ष्म असा काहीच नाहीये. तो इतका जवळ आहे की तो तुम्ही त्याला पाहू शकत नाही आणि तो इतका दूर आहे की तरीही तुम्ही पाहू शकत नाही. त्यामुळे तो अत्यंत सूक्ष्म रूपात प्रकाशित होत असतो आणि दूरपेक्षाही अत्यंत दूर असा तो आहे आणि तो या शरीरात राहून तो अतिसमीप पण आहे आणि इथे पाहणाऱ्याच्या अंतरंगात देखील म्हणजेच त्याच्या हृदयरूपी गुहेमध्ये तो अखंड स्थित असतो असं या परमेश्वराचं वर्णन या 7व्या श्लोकात केलं आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की तो परब्रह्म परमात्मा सर्वात महान, दिव्य, अलौकिक आणि अचिंत्य स्वरूप आहे. अर्थात ज्याचे स्वरूप मनाच्या द्वारे चिंतनात येणारे नाही त्या कारणाने मनुष्याने श्रद्धापूर्वक परमात्म्याच्या प्राप्तीचे पूर्वकथित साधनेमध्ये स्वतःच विनियुक्त केले पाहिजे. साधना करत करत त्या परमात्म्याच्या अचिंत्य व सूक्ष्मात अतिसूक्ष्म अस्तित्व असून देखील स्वतः आपल्या स्वरूपास हृदयात तो प्रकाशित करून घेतात. म्हणजे एवढा सूक्ष्म असलं तरी जे भक्त असतात त्यांच्यामध्ये जी क्षमता असते की ते चिंतन वगैरे तर्क वगैरे ह्या गोष्टी बाजूला ठेवतात. त्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आणि त्या ठिकाणी भाव असतो. त्या भावयुक्त श्रद्धेने ते अतिशय वेगाने त्या सूक्ष्म तत्वापर्यंत जाऊन पोचतात आणि त्याचा ते अनुभव घेतात. हे सामर्थ्य त्या भावामध्ये आहे, हे सामर्थ्य त्या श्रद्धेमध्ये आणि तो हृदय आकाशामध्ये जो तिथे प्रस्थापित झालेला आहे तिथपर्यंत मनुष्य आपल्याच या साधनेने जातो आणि परब्रह्म परमात्म्याचा तो असा प्रकारचा अनुभव घेतो की तो दिव्य आहे, अलौकिक आहे, अचिंत्य आहे असं जे काही वर्णन केलेलं आहे त्याची प्राप्ती सुद्धा ही भक्त कशी घेऊ शकतो याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. परमात्मा तर सर्वत्र आहे, परिपूर्ण आहे आणि असं कोणतंही स्थान नाही की जिथे परमात्मा नसतो. त्यामुळे तो परमात्मा हा दुराहूनही दूर आहे आणि जोपर्यंत तो आम्ही दुराचा अनुभव घेत असतो तो तेथे देखील त्याच्याही पलीकडे असतो आणि जवळात अतिजवळ आहे. म्हणजेच तो आपल्या अंतरंगामध्ये आपल्या हृदयात आहे आणि एवढंच नाही तर त्याला पाहण्याचा जो प्रयत्न करण्यास
आत हृदयरूप गुहेमध्ये लपलेला आहे. त्यामुळे त्या परमात्म्यास शोधण्यासाठी अन्य कोणतेही दुसरे स्थान नाही. तर आपल्या हृदयातच आपल्याला डोकावता आलं पाहिजे, आपल्याला पाहता आलं पाहिजे. तेव्हा आपल्या हृदयातच तो आहे, अन्य ठिकाणी त्याला हुडकायची गरज नाही. माणसं तीर्थयात्रा करतात आणि परमेश्वराचं दर्शन घेण्याकरता जातात, पण तो जात असताना आपल्या हृदयात तो बसला आहे याची त्यांना सहसा जाणीव नसते. ते आपल्या हृदयामध्ये दुसऱ्याच चिंता बाळगून ते तीर्थयात्रेला निघतात आणि मग जेव्हा तिथल्या तीर्थयात्रेमध्ये असलेला जो परमेश्वर आहे त्याच्या मूर्तीचं दर्शन घेतात ते, पण अमूर्त तत्व काय आहे हे त्यांना कळत नाही. अमूर्त आमच्या हृदयात आहे. अमूर्त तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे आणि अमूर्त एवढ्या करता म्हटलंय की तो अव्यक्त आहे, पण तो तुम्हाला समजण्याकरता म्हणून त्या ठिकाणी एक मूर्ती तयार केली आहे. तेव्हा ते अमूर्त तत्व मूर्त तत्वामध्ये येतं, पण तुम्हाला त्या मूर्तीच्या माध्यमातून त्या अमूर्त तत्वाला पाहायचं असतं आणि ती पाहण्याची दृष्टी ही तुमच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून उपनिषद हे सर्व प्रकारचा हा बोध तुम्हाला देतं. आणि त्या बोधामध्ये आपल्याला महत्वाचे मुद्दे हे समजले पाहिजेत की आपल्याला परमेश्वराला जर पाहायचं असेल तर अन्य कुठेही शोध घेण्यापेक्षा प्रथम हृदयातला परमेश्वर शोधा आणि मग सर्वत्र तो तुम्हाला दिसायला लागेल, असा हा बोध आहे आणि असा हा सिद्धांत या ठिकाणी म्हटले. त्याच्या पुढचा श्लोक जो 8वा श्लोक आहे त्या ठिकाणी ते असं म्हणतात की न चक्षुषा गृह्यते नापी वाचा नान्येर दैवे तपसा कर्मणावा ज्ञानप्रसादेन विशुद्ध स्तु तम पश्यते निष्कलम ध्यायमानः. अन्वय असा की न चक्षुषा न वाचा न अन्यैः दैवैः अपि गृह्यते तपसा वा कर्मणा न गृह्यते तम निष्कलम तु विशुद्ध सत्वा ततः ध्यायमानः ज्ञानप्रसादेन पश्यते. अर्थ असा आहे की तो परमात्मा न नेत्राने दिसतो, न वाणीने दिसतो, न अन्य इंद्रियाद्वारे त्याचा अनुभव प्राप्त करण्याची काही क्षमता असते. तो तपाने किंवा कर्माने पण दिसत नाही. तर तो अवयवरहित आहे आणि परमात्म्यास तर पवित्र विशुद्ध अंतःकरण असणारा साधकच त्या अंतःकरणाच्या निरंतर ध्यानाने तो आणि अतिशय पवित्र अंतःकरण असलेला आणि ज्ञानयुक्त असलेला त्या अंतःकरणानेच तो त्या परमेश्वरास पाहण्याकरता सक्षम असतो, असं या श्लोकामध्ये सांगितलं आहे. म्हणून पुष्कळदा आपण जेव्हा साधना करतो तेव्हा आपण नाम घेतो, घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर भजन करतो, करायला पाहिजे. पण या सगळ्याचा उद्देश जर समजला नाही तर केवळ रंजनाकरता तुम्ही भजन करू नका. रंजन हा भोग आहे आणि आपल्याला भोगवृत्तीपासून दूर जायचं असेल तर निरंजन होणं आवश्यक आहे. रंजनापासून मुक्त व्हा आणि परमेश्वराच्या शाश्वत आनंदामध्ये तुम्ही एकरूप व्हा. हे केव्हा शक्य आहे? जर तुमची धारणा तशी निश्चित असेल तर शक्य आहे. म्हणून केवळ तुम्ही चर्मचक्षूने त्याला पाहू शकत नाही, तर त्याला पाहण्याकरता आत्मचक्षूनेच पाहायला पाहिजे. हे आत्मचक्षू काय आहेत, कसे आहेत? जसं म्हटलेलं आहे की 4 वाणी असं म्हटलेलं आहे की वैखरी, मध्यमा, पश्चिम आणि परा अशा 4 वाणी आहेत. तसं प्रत्येक इंद्रिय सुद्धा 4-4 स्तरावर असतं आणि त्या सिद्धांताप्रमाणे चक्षु सुद्धा 4 स्तरावर आहे. चर्मचक्षु म्हणजे आपण जे प्रत्यक्ष डोळे नावाचा अवयव आपल्याला दिलेला आहे त्या डोळ्याच्या माध्यमातून आपण जे पाहतो ते सुद्धा दृश्य हे पंचमहाभूताचंच फक्त दिसेल, त्रिगुणाचंच फक्त दिसेल. पण सच्चिदानंद तत्वाला पाहायचं असेल तर चर्मचक्षु त्याला पाहू शकणार नाही असं इथे सांगितलंय. त्या ठिकाणी वाणी जाऊ शकणार नाही आणि इतर कुठल्याही इंद्रियाच्या माध्यमातून तिथे जाता येणार नाही. तर इंद्रियाचं अधिष्ठान असलेला जो परमात्मा आहे, जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वापर्यंत आपण गेलो तरच परमात्म्याला पाहता येईल. म्हणून चक्षुमध्ये आत्मचक्षु असावे, वाणीमध्ये परावाणी असावी. या चतुर्थ स्थितीमध्ये गेल्यानंतरच तो परब्रह्म परमात्मा हा प्राप्त होऊ शकतो असे या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे इतर जे वरवर असणारे जे इंद्रिय आहेत किंवा मनबुद्धी चित्त आहे याच्यापासून त्याला ह्या सर्व साधनात तुम्ही जरी वापरल्या तरी हे प्रकृती अंतर्गत आहेत आणि प्रकृतीचा तुम्हाला वापर करून त्याचा आश्रय घेऊन, प्रकृतीचा आश्रय घेऊन तुम्ही परमेश्वराला प्राप्त करू शकणार नाही.
तर आत्मतत्वाच्या अनुसंधानामध्ये ज्ञानस्वरूप व्हा आणि मग भक्तीने परमेश्वराला मिळवा, असा तो मुख्य सिद्धांत आहे. म्हणून तो इतर या सर्व गोष्टी बसून तो प्राप्त होऊ शकत नाही. तसेच अनेक प्रकारच्या तपश्चर्या असतात, अनेक प्रकारचे कर्म अनुष्ठान असतात, त्याच्याने सुद्धा तो परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही. कारण तो परमात्मा हा अवयवरहित, इंद्रियरहित आहे. आणि म्हणून मनुष्य ज्या वेळेस परम विशुद्ध अशा अंतःकरणामध्ये तो आपल्या स्वतःला प्रस्थापित करतो, तेव्हाच तो परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि त्यावेळेस तो सर्व भोगाचा त्याग करतो, तो अतिशय निष्प्रह होतो, त्याचं अंतःकरण अतिशय विशुद्ध आणि पवित्र होतं. आणि मग तो त्या परमात्म्याचे ध्यान करण्यास तो सक्षम होतो, योग्य होतो. आणि मग ते ध्यान करत असताना त्याला ज्ञानाचा उद्भव होतो. एक निर्मल अशा ज्ञानाचा उद्भव होऊन त्या ठिकाणी तो परब्रह्म परमेश्वराला तो पाहू शकतो. तेव्हा असं हे तात्पर्य व त्याचा निष्कर्ष काढता येईल की जो मनुष्य त्या परमात्म्यास प्राप्त करण्याची तीव्र इच्छा आणि त्यास हेच योग्य ठरेल की संसाराच्या सर्व भोगापासून ज्यावेळेस तो संपूर्ण विरक्त होतो, तेव्हा सर्व कामनांचा त्याग करून एकमात्र परब्रह्म परमात्म्याचे चिंतन करत असतानाच तो निश्चयाने तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो, असा या श्लोकाचा निष्कर्ष आहे, तात्पर्य आहे. तेव्हा आपण या तात्पर्याकडे लक्ष द्यावं आणि आपल्याला याच्यामध्ये काय बोध दिला आहे तो बोध आपल्याला समजला पाहिजे. केवळ इंद्रियाचा, मनाचा आणि कुठेतरी केवळ जे मनोरंजन करण्याकरता आपल्या मनाला रंजन व्हावं, आपल्या चित्ताचं रंजन व्हावं म्हणून हे सगळं आपण जर करत असो तर तिथे ती भक्ती नव्हे. त्या ठिकाणी इंद्रियांना विषय प्राप्त करून त्याला त्याच तृप्ती करण्याचा व्यर्थ प्रयत्न आहे आणि परमेश्वर मात्र प्राप्त होत नाही. म्हणून हे ज्ञानचक्षु किंवा शुद्ध चित्ताने विशुद्ध असं चित्त आपल्याकडे असेल आणि सत्वगुण प्रधानता असेल आणि आपली तळमळ असेल तर तो परब्रह्म परमेश्वर हा निश्चितच प्राप्त होऊ शकतो. तेव्हा कशामुळे होऊ शकत नाही आणि कशामुळे होऊ शकतो हे दोन्ही या ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्याच्या पुढे तेव्हा ते असं म्हणतात की जेव्हा तो परब्रह्म परमात्मा हा सर्वांच्या हृदयात असतो, पण हृदयात असताना सुद्धा हे सर्व जण त्याला जाणत का नाहीत, सर्व जीव त्यांना जाणत का नाहीत. फार थोडे असे महात्मा आहेत की ते आपल्या हृदयामध्ये डोकावून पाहू शकतात आणि त्या परमेश्वराचं ते दर्शन घेऊ शकतात. पण सर्व जीव त्यांना का जाणत नाहीत, केवळ शुद्ध अंतःकरण असणारा मनुष्यच त्यांना का जाणतो, अशी एक जिज्ञासा इथे व्यक्त केली या प्रसंगाने. तेव्हा त्याचंही उत्तर उपनिषद देत आहे की एषोऽनुरात्मा चेतसा वेदितव्ये यस्मिन् प्राणः पंचधा संविशेष प्राणैश्चित्तं समो सर्वमोहतं प्रजानां यस्मिन् यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा यस्मिन् पंचधा प्राणः संविशेष एषः अणुः आत्मा चेतसा वेदितव्यः प्रजानां सर्वं चित्तं प्राणैः ओतं यस्मिन् विशुद्धे एषः आत्मा विभवति. त्याच्यामध्ये त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की यामध्ये 5 भेद असणारा प्राण म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान, समान असे 5 भेद त्याच्यामध्ये आहे. असा तो प्राण, तो त्यामध्ये यथायोग्यपणे हे 5 पंच प्राण प्रवेश केलेले असतात. त्या शरीरात राहणारा हा अंतिम सूक्ष्म असा आत्मा मनाने जाणण्यात येऊ शकत नाही. तर प्राण्यांचे संपूर्ण चित्त प्राण्यात व्याप्त आहे व ज्यांना अंतःकरणामध्ये विशुद्धता प्राप्त झाल्यावर तो आत्मा सर्व प्रकाराने तो समर्थ ठरतो. आशय असा आहे की ज्या शरीरामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे हे 5 भेद असणारे हे प्राण प्रविष्ट होऊन त्यास क्रियाशील बनवत असतात. त्याच शरीरामध्ये त्या हृदयाच्या मध्यभागी मनाद्वारे ज्ञानरूपाने जाणण्यात येणारे हे सूक्ष्म जीवात्मा पण राहत असतात. परंतु सर्व प्राण्याच्या अंतःकरणामध्ये प्राणाने ओतप्रोत होत असतात. अर्थात ह्या प्राण व इंद्रियास तृप्त करण्यासाठी उत्पन्न होणारी नाना प्रकारची भोगवासनांनी
मलिन आणि उत्तेजित होत असणारे, या कारणाने हे सर्व लोक परमात्म्यास कधीही जाणू शकत नाही. तोपर्यंत हे अंतःकरण पवित्र आणि विशुद्ध झाल्यावरच हा जीवात्मा सर्व प्रकाराने समर्थ आणि सक्षम होतो. तेव्हा जर भोगाने विरक्त होऊन त्या परमात्म्याच्या चिंतनात हा साधक अखंड अनुसंधानात लागतो, तेव्हा तर तो परमात्म्याची ही भोगाने विरक्त झाल्यावरच तो ही परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. आणि जर तो इच्छित भोगाची कामना जर करत असेल तर त्या भोगास तो प्राप्त होतो, पण परमेश्वरास कधीही प्राप्त होत नाही. असा हा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. आणि या सिद्धांतामध्ये तुम्ही भोगापासून अलिप्त राहा, तुम्ही आसक्तीपासून अलिप्त राहा, आणि त्याच्यानेच तुम्हाला परमेश्वर प्राप्तीची क्षमता ही तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. तेव्हा पुढचा श्लोक असा आहे की यं यं लोकम मनसा संविभाती विश्वसत्व कामयते ज्ञाश्च कामान तत् लोकम जयते तांश्च कामान तस्मात् तत्माद्यम यर्च भेद भूतिका. याचा आता अन्वय असा आहे की विशुद्ध सत्वः यं यं लोकम मनसा संविभाति च यान कामान कामयते तं तं लोकम जयते च तान कामान जयते तस्मात् ही भूतिकामः आत्मज्ञम अर्चयेत. अर्थ त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की विशुद्ध अंतःकरण असणारा जो मनुष्य आहे आणि ज्या ज्या लोकांस मनाने तो चिंतन करत आहे आणि ज्या ज्या भोगाची तो कामना करत आहे त्या सर्व लोकांस जिंकून घेत आहे आणि त्या इच्छित भोगास पण प्राप्त करून घेतो. त्या कारणाने ऐश्वर्याची कामना करणारा मनुष्य हा शरीरापासून भिन्न असणाऱ्या जो आत्म्यास जाणण्याच्या महात्म्याचा तो त्यांनी सत्कार करावा, त्यांनी त्या महात्म्याला ओळखावं आणि त्याचा सत्कार करावा. तेव्हाच त्याला स्वतःला उत्तम अशी गती मिळू शकते. म्हणजे आशय असा आहे की विशुद्ध पवित्र अंतःकरण असणारा जो मनुष्य आहे तो जर भोगापासून सर्वथा रहित होऊन त्या निर्मल अंतःकरणाद्वारा निरंतर परब्रह्म परमेश्वराचे ध्यान करत असतो, तेव्हाच तो त्यांना प्राप्त होतो. ही गोष्ट ही 8व्या मंत्रामध्ये सुद्धा आपण पाहिली आहे. परंतु त्याच्या विरुद्ध जर तो सर्वथा निष्काम झालेला नसेल आणि तो ज्या ज्या लोकांचे मनाने चिंतन करत असेल आणि ज्या ज्या भोगांची कामना करत असेल तर तो त्या लोकांना जिंकून घेईल, तसेच त्या लोकांमध्ये प्रवेश करेल व तसे तसे भोग तो प्राप्त करेल. यासाठी ऐश्वर्याची कामना करणारे मनुष्यास शरीरापासून भिन्न असणाऱ्या आत्म्यास हे जाणणारे जे विशुद्ध लोक आहेत, म्हणजे आता अशा माणसाने जो ती लिप्त आहे, जो कामना करणार आहे, त्यांनी काय करावं हे त्यांनी सांगितलंय की असे जे व्यक्ती आहेत त्याने शरीरापासून भिन्न असणाऱ्या आणि आत्म्यास जाणणारे असे विशुद्ध अंतःकरण असणारे युक्त विवेकी पुरुष जे आहेत त्यांचं त्यांनी पूजा करावी, आदर करावा, सत्कार करावा. कारण तो स्वतःसाठी व इतरांसाठी पण जी जी कामना करतो ती तो सहजतेने पूर्ण करतो. असा या ठिकाणी प्रथम खंड तृतीय मुंडकाचा प्रथम खंड हा या पूर्ण इथे संपन्न होतो. आणि या ठिकाणी प्रामुख्याने जे सांगितलं आहे या पूर्ण खंडामध्ये ते म्हणजे परमेश्वर प्राप्त केव्हा होऊ शकतो असा तो विषय आहे. आणि परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे विशुद्ध अंतःकरण असणं हे फार महत्वाचं आहे. आता विशुद्ध अंतःकरण म्हणजे नेमकं काय हो? मनुष्य स्वच्छ झाला, आंघोळ वगैरे केली म्हणजे त्याचे शरीर स्वच्छ झालं असं आपण म्हणतो, पण मनाची आंघोळ कशी करायची? आणि मन, बुद्धी, चित्त या सगळ्या गोष्टी ह्या शुद्ध आणि विशुद्ध अंतःकरण केव्हा होऊ शकतं हे समजणं खूप महत्वाचं आहे. ह्या पूर्ण या प्रथम खंडामध्ये विशुद्ध अंतःकरण असणारा मनुष्यच हा परमेश्वराला प्राप्त करू शकतो असं जे काही सांगितलंय तर त्याचा जो अर्थ आहे ना तो अर्थ असा आहे की जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे, मी नावाची वस्तू आहे आणि मी असल्यामुळे माझं काहीतरी आहे असं मी आणि माझं अहम ममत्व हे जोपर्यंत आहे तोपर्यंत अंतःकरण हे विशुद्ध होऊ शकत नाही. अंतःकरण मलिन का होतं तर अहंकारामुळे होतं. आणि अहंकार
अहंकाराचा उद्भव कुठून झाला, तर तो जीवभावातून झाला. तो जीवभाव म्हणजे आपल्या वेगळेपणाचा भाव जो आहे त्याला जीवभाव म्हटलं आहे. आणि त्या जीवभावामध्ये मी करता, मी भोगता, मी ज्ञाता हे भाव जिथे निर्माण होतात त्याला जीवभाव असं म्हटले. की तो जीवभाव असल्यामुळेच तो आसक्त होतो, प्रकृतीमध्ये आसक्त होतो. आणि तो आसक्त होऊन अनेक कामना त्याच्यामध्ये निर्माण होतात. त्याला जीवभाव असं म्हटलंय. आणि ह्या जीवभावाचाच आविष्कार सूक्ष्म देहामध्ये अहंकारात झाला आणि स्थूल देहामध्ये देहभावात झाला. म्हणून हा देहभाव, अहंभाव आणि जीवभाव या तिघांचंही विलिनीकरण हे आत्मभावात झालं पाहिजे. म्हणून या देहभावातून आत्मभावात तुम्हाला प्रवास करायचा आहे. आणि आत्मभावात तुम्ही गेले की तेव्हा विशुद्ध अंतःकरण होतं. विशुद्ध अंतःकरण असणारा मनुष्यामध्ये अंतःकरणामध्ये आत्मतत्वाचंच पूर्ण साम्राज्य राहतं. आणि जेव्हा तुम्ही आत्मस्वरूप होता तेव्हाच तुमच्यामध्ये परमेश्वर प्राप्त करण्याची क्षमता निर्माण होते. असं हे पूर्ण संबंध या खंडाचा पूर्ण आपण अभ्यास केला तर आपल्याला त्याचा उपसंहार करता येईल. म्हणून या ठिकाणी शुद्ध अंतःकरण असणारा जो साधक आहे त्याच्या सामर्थ्याचं वर्णन केलेलं आहे. आणि कामना पूर्ती सुद्धा जर करायची जरी असली तरी त्या ठिकाणी सुद्धा अशा या महात्म्याचा तुम्हाला जर सत्संग मिळाला तर तुम्ही कामना पूर्ती होऊन कामनेतून मुक्त होऊ शकता. आणि परमेश्वर प्राप्त करण्याकरता तुमच्यामध्ये ती क्षमता निर्माण होऊ शकते. म्हणून या कामनाच्या पूर्तीबद्दल सुद्धा इथे विवेचन आलंय. आणि निष्काम भावाची प्रशंसा केली. कारण निष्काम भाव जो आहे ना हेच आत्मतत्वाचं लक्षण आहे. निष्काम भाव, अनासक्त हे जे दोन शब्द सारखे भगवद्गीतेत आलेले आहेत आणि अनेक ह्या उपनिषदामध्ये आले आहेत. तर हे निष्काम भाव म्हणजे काय आहे, तर हे आत्मतत्व सच्चिदानंद आत्मतत्वाचं लक्षण सांगितलंय. तसं हा निष्काम आणि अनासक्त हे जीवभावाचं लक्षणच नव्हे. तेव्हा जीवात्म्याला निष्काम हो किंवा जीवात्म्याला जीव भाव ठेवून तू कामना ठेवू नको असं म्हणणं म्हणजे हा विरोधाभास होतो. म्हणून त्या ठिकाणी आत्मस्थितीमध्ये गेल्याशिवाय निष्काम भाव होत नाही. आत्मस्थितीमध्ये गेल्याशिवाय त्या ठिकाणी तो अनासक्त होत नाही. आणि तिथे सकाम भाव हा राहतोच. आणि इथे या पूर्ण प्रकरणात सकाम भावाची निंदा केलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे पुढचं प्रकरण हे दुसरा खंड जो आहे तो दुसरा खंड या ठिकाणी सुरू होतोय. दुसऱ्या खंडातला आपण पहिला श्लोक पाहूया. त्यामध्ये पहिला श्लोक असं म्हणतोय की सवे दैत तत्परम ब्रह्मधाम यत्र विश्वम निहितम भाती शुभम उपासते पुरुषम ये ह्याकामास्ते शुक्रमे तदती वर्तन्ति धीराः. असं आहे की स एतत् परमं शुभ्रम ब्रह्मधाम वेद यत्र विश्वम निहितम भातीयेहि अकामाः पुरुषम मे उपासते ते धीराः शुक्रम एतत् अतिवर्तन. तो अर्थ त्याचा आशय असा आहे की तो निष्काम भावाला पोचलेला पुरुष या परम विशुद्ध अशा प्रकाशमान ब्रह्मधामास जाणून घेत असतो. त्याच्यामध्ये संपूर्ण जगत स्थिर असलेला हे जे प्रतीक आहे तो कोणी निष्काम साधक परमपुरुषाची उपासना करत असतो तो बुद्धिमान या रजोवीर्यमय असलेल्या या जगाचे तो अतिक्रमण करत असतो. आशय असा आहे की थोडासा विचार केल्यानंतर आपल्याला प्रत्येक बुद्धिमान मनुष्याच्या आकलनामध्ये ही बाब निश्चितच लक्षात येऊन जात असते की या प्रत्यक्ष हा दृश्यमान जगताचा रचयिता कोण आहे, याचा परम आधार असा कोण आहे, तर तो एक परमेश्वरच आहे. अशा प्रकारचे त्यामध्ये संपूर्ण जगत स्थिर झालेले प्रतीत होत असते. त्या परम विशुद्ध प्रकाशमय धामस्वरूप परब्रह्म परमात्म्या समस्त भोगांच्या कामनेचा त्याग करून निरंतर त्याचे ध्यान करणारा साधकच तो जाणू शकतो. ही बाब निश्चितच आहे की जो मनुष्य त्या परमपुरुष परमात्म्याची उपासना करत असून केवळ एकमात्र त्याचीच भक्ती करत असतो तोच सिद्ध पुरुष या रजोवीर्यमय भोगमय जगतास उल्लंघून जातो. त्याच्यापासून संपूर्णपणे तो अलिप्त होतो आणि कोणत्याही प्रकारच्या भोगामध्ये त्याचं मन हे कधीच आसक्त होत नाही. तो सर्वथा पूर्ण निष्काम होऊनच राहतो. आणि त्या कारणाने त्यांना बुद्धिमान असे संबोधन केले जाते. असं ज्ञान ज्यांना आहे त्यांनाच खऱ्या अर्थाने बुद्धिमान म्हणता येतं.
आणि त्या बुद्धीमध्ये विवेक प्रस्थापित झालेला असतो, त्या बुद्धीमध्ये वैराग्य प्रस्थापित झालेला असतो, त्या बुद्धीमध्ये अनासक्त आणि निष्काम भाव प्रस्थापित झालेला असतो, त्या बुद्धीमध्ये आत्मतत्व प्रस्थापित झालेलं असतं. या ठिकाणी इथे थांबूया आणि त्याच्यानंतर पुढच्या रविवारी आपण दुसऱ्या श्लोक म्हणजे तृतीय मुंडक, द्वितीय खंड आणि दुसऱ्या श्लोकापासून पुढे आपण त्याचं चिंतन करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.